पंचकोन म्हणजे काय? पंचकोन. हा आकार दिसतोय सगळ्यांना? कोणत्या शेप मध्ये आहे हा आकार? पंचकोन. कोणता? पंचकोन. समजा हा पंचकोन मी इथे ड्रॉ करते. हा झाला पंचकोन. त्याला नाव दिलं समजा A B C D E. पंचकोनांना नाव काय दिलं? A B C D. या पंचकोनामध्ये A B C D E हे पाच काय झाले? शिरोबिंदू. काय झाले? शिरोबिंदू. त्याच्यानंतर AB BC CD ED आणि AE ही काय झाली? बाजू झाली. काय झाली? बाजू. त्याच्यानंतर ABC हा B कोन झाला. त्याच्यानंतर BCD हा काय झाला? कोन झाला. त्याच्यानंतर CDE हा एक कोन झाला. DEA हा एक कोन झाला आणि BAE हा एक कोन झाला. म्हणजे ह्याच्यावरून काय लक्षात येतो की पंचकोनामध्ये 5 शिरोबिंदू, त्याच्यानंतर 5 बाजू आणि 5 कोन असतात. आले लक्षात? पंचकोनामध्ये 5 शिरोबिंदू, 5 बाजू आणि 5 कोन असतात. तर आता 71 पेज नंबर काढा सगळ्यांनी. काढलं? बघा त्यांनी काय सांगितले? पंचकोनाच्या शिरोबिंदूंची नावे लिहा. तर आता तुम्हाला काय सांगितलं की पंचकोनाला 5 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदूचं नाव शिरोबिंदू A, शिरोबिंदू B, शिरोबिंदू C, शिरोबिंदू D, शिरोबिंदू E. त्याच्यानंतर पंचकोनांच्या बाजूंची नावे लिहायला सांगितले. बाजू AB, बाजू BC, बाजू CD, बाजू D, बाजू A. त्याच्यानंतर काय सांगितलंय? पंचकोनांच्या कोनांची नावे लिहायला सांगितले. मग काय? A B C B C D C D E A B C D. किती कोण झाले? 5. त्याच्यानंतर बघा एखादा खेळ खेळत असताना खेळाडूंच्या स्थानांची रचना पंचकोनी झालेली दिसते का? आता हे लोक खेळ करतात ही मुलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला पंचकोन दिसतोय? मग त्याचं उत्तर काय येईल? एखादा खेळ खेळत असताना खेळाडूंच्या स्थानांची रचना ही पंचकोनासारखी दिसते. मग आपल्याला बहुभुजाकृतीची व्याख्या काय सांगता येईल? समजा त्रिकोण, चौकोन, पंचकोन किंवा 6 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला काय बोलतात? बहुभुजाकृती. काय बोलतात? बहुभुजाकृती. आले लक्षात? तर आपण सराव संच 37 बघणार आहे. सराव संच 37. तर या 37 मध्ये पहिली आकृती दिली आहे. त्या आकृतीचं निरीक्षण करायला सांगितलंय आणि त्यांची नावे लिहायला सांगितलंय. तर एक आकृती आहे अशी आणि ती कशी कोणती आकृती आहे ती ओळखायची आहे. तरी कोणती आकृती झाली? पंचकोन. कोणती? पंचकोन. का पंचकोन? त्याला 5 बाजू आहेत म्हणून. काय? 5 बाजू आहेत म्हणून ही आकृती कोणती झाली? पंचकोन. त्याच्यानंतर दुसरी आकृती काय दाखवली त्यांनी? अशी आकृती आहे. ही आकृती कशी झाली? षटकोन. का? तर ह्याला 6 बाजू आहेत. दिसतात? 1 2 3 4 5 6. हा काय झाला? षटकोन. काय झाला? षटकोन. त्याच्यानंतर तिसरी आकृती दिली आहे त्यांनी अशी. हा काय झाला? सप्तकोन. हा काय झाला? सप्तकोन. म्हणजे का? कारण ह्याला किती बाजू आहेत? 7. मोजूयात. 1 2 3 4 5 6 7. काय झाला? सप्तकोन. त्याच्यानंतर हा आला अष्टकोन. त्याने अष्टकोन म्हणजे 8 बाजूंचा एक कोन दाखवला आहे. हा काय झाला? अष्टकोन.
आणि अष्टकोनामध्ये 8 वर्ग. आलं लक्षात? हो.